नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे थैमान झालेले शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत। शेतकऱ्यांचं पाहणी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतो आहे। एकूणच नुकसान भरपाई आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत जे की जसं शिक्षण खात्यातल्या ज्या काही शिक्षक आहेत त्यांचं एका दिवसाचं मानधन, तसेच विधान परिषद, आमदार, खासदार, मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व या ठिकाणी जे कोणी आपले या ठिकाणी राजकारणी लोक आहेत, पुढारी लोक आहेत, यांचा जो पेमेंट आहे तो पेमेंट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून जे अतिवृष्टी झालेला आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं जाहीर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि याचाच तात्पर्य साधून नुकसान भरपाई किती आणि एकूणच पंजाबमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती तफावत आहे हे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुलनात्मक अभ्यास करता येतोय। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हे किती, तर पंजाबमध्ये तुम्ही पाहू शकता 50,000 प्रति हेक्टरी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रति हेक्टरी पाहू शकता एकूणच 8,500 म्हणजे 8,500 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाहू आपल्या महाराष्ट्रासाठी आहे। त्यानंतर 17,000 रुपये प्रति हेक्टरी बागायतीसाठी, पण त्या मानाने पंजाबमध्ये प्रति हेक्टरी सर्रास सगळ्यांना 50,000 रुपये जाहीर केलेला आहे। युती सरकार इतके असंवेदनशील का, पुन्हा आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य भरपाई का नाही, पुन्हा प्रश्नचिन्ह आपल्याकडे या ठिकाणी निर्माण होतोय। पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये किती तफावत आहे ते तुम्ही सर्रास या आकडेवरून पाहू शकता। एकूणच कुठलं सरकार चांगलं आणि काय कशा पद्धतीने तुम्हाला किती देव म्हणजे प्रति हेक्टरी किती आपल्या शासनाने जाहीर करावं हे तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।